जी कवळी गवार असते ती आपल्याला घ्यायची, निवळून घ्यायची, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. गरम तेलामध्ये गवार, चवीपुरते मीठ आणि हळद घालायचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहेत सगळ्याजणी? छानच असणार आहे. तुमचा आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावं. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला, गवार पण आपली छान शिजलेली आहे, देवाची पूजा झालेली आहे. म्याऊचे पिल्लं आपले छान खेळतायत. तिकडे मध्ये मध्ये पण इथं येतात, माझ्या पायाला नखं मारून जातात. असली आगाऊ पिल्लं झालेली आहेत. आणि म्याऊ पण आपली बसलेली आहे तिकडे. चला, मी तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. तवा ठेवलेला आहे, मिरच्या भाजून घेते, शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे. गवारची पातळ भाजी शेंगदाणे लावून, म्हणजे आमच्याकडे शेंगदाणे लावूनच म्हणतात, त्यामुळे शेंगदाणे लावून पातळ भाजी बनवणार आहे. मशरूमची भाजी बनवण्यासाठी मशरूम छान गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहे. पहिले मशरूम स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले, कट करून घेतले आणि गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकळून घेतलेले आहे. चला, आता भाजीची तयारी करून घेते. मशरूमच्या भाजीला काय काय वापरणार आहे? कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, मिरची पावडर, कांदा मसाला याची मशरूमच्या भाजीला फोडणी देते. कोथिंबीर तर माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी कोथिंबीर नाही टाकणार. लसूण पण घरामधला संपलेला आहे. दादांच्या काही लक्षात नाही लसूण आणायचा. रात्री येताना ते मिरच्या घेऊन आलेले आहेत. लसूण आज घेऊन येतील बहुतेक, त्यामुळे लसूण भाजीमध्ये नाही वापरणार. चला, आहे त्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो आपण तसंही. भाजलेल्या मिरच्या, शेंगदाणे त्यामध्ये टाकणार आहे, जिरी. त्याचं वाटण बनवून घेते गवारच्या भाजीसाठी. डबा मसाल्याचा मी वरच ठेवलेला आहे आणि मिसळून गेले. मशरूम कढईमधून काढून घेतले, त्याच कढईमध्ये मशरूमच्या भाजीला फोडणी देते. आमच्या सौरभला मशरूमची भाजी खूप आवडते, त्यामुळे दर सोमवारच्या बाजारातून मशरूम मी घेऊन येते. मी जरी नाही आणले तरी तुमच्या दादा घेऊन येतात, कारण त्यांना पण माहिती आहे त्याला मशरूमची भाजी रोज जरी दिली तरी पण खूप आवडते. तसंच नॉनव्हेज सुद्धा त्याला खूप आवडतं. चिकन जर असलं तर पोट भरून जेवतो तोच काय, म्हणजे सर्वांनाच आवडतं असं काही नाही. जिरं, मोहरी छान तेलामध्ये तळतळू देते. जिरं मोहरी छान झालेली आहे. कच्ची जर राहिली तर दाताखाली आल्यानंतर मोहरी कळू लागते, त्यामुळे छान तळतळू द्यायची. तुम्ही इथं बघू शकता. त्यामध्ये टाकणार आहे आता कांदा. चुकून असं केव्हा तरी होतं. कांदा लवकर होण्यासाठी थोडंसं बारीक मीठ. मिठामुळे कांदा लवकर भाजला जातो. गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यावर त्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो. तेलामध्ये कांदा टाकून दिला तेवढ्याच वेळामध्ये आपलं वाटण पण वाटून होईल. गेलेला आहे त्यामध्ये टाकून देते टोमॅटो. चिमणी चालू करते. जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, कांदा मसाला, धना पावडर, हळद, सर्व मसाले तेल सुटेपर्यंत तेलामध्ये छान होऊ दिले. तेल सुटल्यावर त्यामध्ये जे आपण गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेले मशरूम आहे ते टाकून दिले. वरून चवीपुरते मीठ टाकले. 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती झाकण ठेवून छान मशरूम शिजवून घेतले.
बऱ्याच वेळा काय होतं ताईंनो, खूप सारे जर भांडे बघितले तर आपल्याला भांडे घासायचा खूप कंटाळा येतो. त्यामुळे सुरुवातीला जे काही खरगटे भांडे असतील त्यामधलं खरगटं काढून घ्यायचं, घमेल्यामध्ये भांडे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर घासायचे. अजिबात कंटाळा येत नाही, कितीही जरी भांडे असले तरीसुद्धा. बऱ्याच दिवसातून आज मला हाताने फरशी पुसायची होती. हाताने जर फरशी पुसली तर काने कोपरे सर्व स्वच्छ होतात. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मी खडे मीठ, गोमूत्र, कापूर, वेलदोळे, लवंगा असं काहीतरी आलटून पालटून वापरत असते. हळद, हिंग हे सुद्धा आपण पाण्यामध्ये टाकू शकतो. डेटॉलसुद्धा मी पाण्यामध्ये टाकते. आपल्या इथं म्याऊ आहे आणि म्याऊची पिल्लं आहे, त्यामुळे आपण तेवढी काळजी घ्यायला पाहिजे. दुसरे कुठलेही लिक्विड मी पाण्यामध्ये वापरत नाही. ज्या आपल्या किचनमध्ये उपलब्ध वस्तू असतात त्याच मी वापरते. बऱ्याच ताई ह्या गोष्टी फॉलोसुद्धा करत असतील. असं म्हणतात की खडे मिठामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते ते निघून जाते. आज हातानेच घरं पुसून घेतले. त्यानंतर जेवण केले. अर्ध्या तासासाठी झोप घेतली, का तर आज खूप थकल्यासारखे वाटत होतं आणि डोकं पण दुखायला लागलं होतं, त्यामुळे मी झोपून घेतले. चला आता बरं वाटतं आहे. आता चहा करणार आहे मला, तेच तुम्हाला दाखवते. आमच्या म्याऊची रिॲक्शन बघा कशी होते. मी किचनमध्ये गेल्याबरोबर माझ्या मागं पळत येईल बरं का. पिल्लाला घेऊन बसलेली आहे सोफ्यावरती तिच्या. हे बघा दाखवते तुम्हाला पण. दूध पाजते तिच्या पिल्लाला. जशी मी आता किचनमध्ये जाईल तशी माझ्या मागं वरडत येईल, कारण हे तिचं रोजचं झालेलं आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. तिला बरोबर चहाचा टायमिंग माहिती आहे. 6, 6:30, 7पर्यंत जर मी अशी किचनमध्ये गेली नाही तर बरोबर आरडाओरडा करते आणि किचनमध्ये मला घेऊन जाते वरडत वरडत. आत्ता पण तिचं तेच चाललेलं होतं. बघती बघा कशी. चला आता मला चहा ठेवते. म्याऊला पण दूध द्यायचं आहे, पिल्लांना पण दूध द्यायचं आहे. लगेच वरडत माझ्या मागं येईल. जसं मी फ्रीज उघडल का तशी माझ्या मागं वरडत येईल. काय झालंय हां बघा, आली का नाही लगेच, कारण मला माहिती आहे तिची सवय रोजच झालेलं आहे तिचं हे. काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला? दूध प्यायचं तुला? दूध प्यायचं तुला? दूध प्यायचं आहे. कोणाकोणाला दूध प्यायचं आहे? कोणाकोणाला प्यायचं आहे दूध? कोणाकोणाला प्यायचं आहे? दूध प्यायची म्याऊला. छोटी वाटी बघा, बघू दे म्याऊ. पिल्लूला पण दूध द्यायचं ना. चला ज्ञान ज्ञान नाही करायचं, नाही देणार तुला दूध. चला 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 सगळेजण चला 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 चिल्लू पिल्लू, चला चिल्लू पिल्लू, चला 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 दूध प्यायला चला सगळे. संध्याकाळची वेळ झालेली होती, त्यामुळे देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली. मला करायचा होता ब्लाऊज कटिंग. ब्लाऊज कटिंग करण्यासाठी ब्लाऊज पीस असो किंवा अस्तर असो, त्याच्यावरती जर आपण इस्त्री करून घेतली तर ब्लाऊज कटिंग करायला खूप सोपे जाते. जो आपण परवा शिवलेला ब्लाऊज आहे तो मी इथं मापाला घेतलेला आहे. उंची 12.5 इंच, छाती 32 इंच, छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच आपल्याला वाढवायचं. उंची जेवढी असेल त्यामध्ये 1 इंच वाढवायचं.
शोल्डरचं माप 5.5 इंचावरती टाकलेलं आहे. मुंड्याचं मापसुद्धा 5.5 इंचावरतीच टाकायचं. कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच त्यामध्ये वाढवायचं. 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि 1 इंच टक्ससाठी. पाठीमागचा गळा जर आपल्याला 9 इंचाचा ठेवायचा असेल तर 8.5 इंचावरती मार्जिंग करायचे. अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी. पाठीमागचा भाग कट केल्यानंतर समोरच्या भागामध्ये 1.5 इंच वाढवायचं. छातीमध्ये सुद्धा 1.5 इंच वाढवायचं. बाही कटिंग करताना बाहीची उंची त्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं. बाहीची आपली जेवढी उंची असेल साध्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच वाढवायचं. दंडगेर जेवढा असेल त्याच्या निम्मे करून त्यामध्ये सुद्धा 1.5 इंच वाढवायचं. अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच वाढवायचं. मोठ्या साईजमध्ये ब्लाऊज असला तरी पण आपल्याला मेजरमेंट सेम ठेवावे लागतं उंचीमध्ये आणि छातीमध्ये. शिवलेल्या ब्लाऊजवर सुद्धा आपण इस्त्री केली तर ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. कुठेही जोड पडत नाही. सर्व माझ्या गोड ताईंना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा ब्लॉग मी माझा इथंच संपवते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. परत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.